न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर सुरू करूया आजचं बातमीपत्र। पहिली बातमी नाशिकहून। गुढीपाडवा भव्य शोभायात्रा। गोविंदनगरमध्ये आपली संस्कृती आणि परंपरा यांचं जतन संवर्धन करणाऱ्या गीता परिवार नाशिक व रुद्रेश्वर महादेव मंदिर गोविंदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंदनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त शंखनाद, लेझिम, लाठीकाठी व ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा संपन्न झाली आहे। रामायणातील पात्रांचे देखावे तसेच गोविंदनगरच्या महिलांनी लेझिम शिकून केलेल्या विविध रचनांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे डोळे दिपले। लाठीकाठीमध्ये पण उत्तम प्रशिक्षित महिला आणि मुलांनी विविध कसरतीचे सादरीकरण केले। अनेकता में एकता अंतर्गत अनेक जोडप्यांनी भारतातील विविध प्रांतातील वेशभूषा करून सादरीकरण केलं आणि हे शोभायात्रेचं विशेष आकर्षण होतं। या शोभायात्रेमध्ये सर्व गोविंदनगर वासियांनी उत्साहात सहभागी होऊन या अभूतपूर्व उपक्रमाचा आनंद लुटला आहे। गणपती मंदिर गोविंदनगर येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन शांती उद्यान गोविंदनगर येथे माननीय आमदार सौ हिमाताई हिरे व माजी नगरसेविका सौ अश्विनीताई बोरस्ते यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम झाला। डॉक्टर प्रफुल्ल चांडक सर, माननीय वीणा दीदी, श्री बधान सर व श्री राजेंद्र नलावडे हे सुद्धा विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते। आपली संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्यांना या शोभायात्रेने सर्व गोविंदनगरवासी भारावून गेले होते। लेझिम प्रशिक्षिका सौ नेहा अमृतकर व लाठीकाठी प्रशिक्षक श्री राहुल खानापुरे यांनी या शोभायात्रेत महत्त्वपूर्ण योगदान दिले। समारोपाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री मुकुंद लाहोटी यांनी केलं। सौ अश्विनी नलवाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानलेत। समारोपाच्या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रसादरूपी अल्पोपहाराचे नियोजन केले होते। या शोभायात्रेच्या आयोजनासाठी नाशिक गीता परिवार अध्यक्षा सौ शैलजा ब्राह्मणकर, सौ अश्विनी नलवाडे, विद्या लाहोटी, श्रीमती विजया शेवाळे, सुनीता बधान, प्रदीप ब्राह्मणकर व सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाप्रसंगी BBS न्यूज नेटवर्क संचालक भरत गोसावी, सागर मोटकरी, किशोर तिडके, दत्ता कुलकर्णी, स्वाती गोसावी, महेश हिरे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नववर्ष स्वागत यात्रा गुढीपाडव्याच्या उत्सवाची निराळी ही शान आणि शासन सनातन धर्म आपला विश्वास आहे असं महान यांनी म्हटलं आहे। पुन्हा आणखीन एकदा अंतिम श्रीपती अष्टावधान जागृत अष्टाप्रधान अधिष्ठित न्यायालंकार मंडित सशस्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज।
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टाप्रधान द्रष्टित, न्यायालंकार मंडित, सशास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. राम रामचंद्र की जय. पार्वती पते. हर हर महादेव. हा चौक होता इथे बोल